धन्यादिदीन झाले संतांचे दर्शन, झाली पापातापा तुटी, दैन्य गेले उठाउठी, झाले समाधान पायी विसावले मन, झाले पापातापा तुटी, दैन्य गेले उठाउठी। तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा, झाली पापातापा तुटी, दैन्य गेले उठाउठी। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू हे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी अद्रते जननी देवांची, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती मस्तक माझे पायावरी। या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरील करावा वीर। विठ्ठल विठ्ठल धन्यादिदीन झाले संतांचे दर्शन, झाली पापातापा तुटी, दैन्य गेले उठाउठी, सेवेला घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यामधील संत पर प्रकरणातील आजचा अभंग आहे। या अभंगात महाराज त्यांच्या जीवनातला दिवाळी दसरा कोणता हे सांगतात। विठ्ठल विठ्ठल पण आजचा अभंग मला वेगळा सुचवलेला एका महाराजांनी, परंतु मला दोन्ही गोष्टी साध्य करायच्या होत्या। म्हणजे धन्य दिन हा अभंग का घेतला, आज एका वैष्णवाचा जन्मदिवस आहे, त्यात आमचे परमस्नेही आदरणीय प्रेममूर्ती बाळू महाराज यांचा तो दिवस आहे, म्हणून धन्य आज दिन हा तो शब्द त्यात घेतला। आणि पुढे आता दिवाळी येणार आहे,
त्यामुळे तोही शब्द त्यात असावा. आणि हे त्या महाराजांनी दिलेल्या अभंगाचं देखील यावर ह्यात अभंगात वर्ण येणार आहे, या अभंगात प्रमाण येणार आहेत. त्यामुळे ते सगळे समशुस्त म्हणून आजचा अभंग घेतला. म्हणजे समय सूचकता कीर्तनकाराला कळली पाहिजे. त्यामुळे आज ज्यांचा जन्मदिवस आहे बाळू महाराज, खरं तर मृदुंग वारकरी संप्रदायामध्ये पहिलं स्थान कोणा दिलं असेल तर लावणी मृदुंग. पहिला मृदुंग म्हटलं, श्रुतीनंतर, टाळनंतर, घोषनंतर. बिना मृदुंगाची दिंडी तुम्ही पहा आणि मृदुंगाची दिंडी पहा, आनंद कशात आहे. एखादं भजन आपण समोर म्हणतो, टाळावर भजन करा आणि मृदुंगावर भजन करा, किंमत कोणाला आहे? हा, ते सोडा. आम्ही ज्यावेळेस काशीनाथ घाणेकरला आमची स्पर्धा होती, त्यावेळेस आमचा नंबर 1 क्रमांक, दुसरा क्रमांक कशामुळे आला तर मृदुंगामुळे आला. कारण बाकीच्या सगळ्या भजनांकडे तबले होते, मृदुंग नव्हता. मृदुंग ही अशी साधना आहे, ती साधना भगवान शंकराच्या डमरूतून आलेली ते बोल आहे. भगवान शंकराची म्हणजे तपस्या. भगवान शंकर हे अखंड तपस्या करणारे माणूस आहेत. म्हणजे देव भगवान परमात्मा आहे का नाही? अखंड तपस्या, चिंतनात सतत राम नाम तपस्या, तप. आणि तपातून आलेले ते बोल आहेत. ते सात्विक नसतील कशावरून? पहिलं मृदुंगाचे बोल असेल तर भगवान शंकराकडनं, ती शंकराची देणगी आहे. नंतर कुणी इंद्राने वाजवलं, नंतर अर्जुनाने वाजवलं, आणि नंतर महाराष्ट्रातील आराध्य, महाराष्ट्र प्रातस्मरणीय वैकुंठ ज्यांनी महाराष्ट्र घडवला असे वैकुंठवासी गुरुवर्य वैद्य बाबा यांचं फार उपकार आहेत महाराष्ट्रावर. त्यांच्यामुळे मृदुंगातली साधना नाही, मृदुंगातली सात्विकता बऱ्याच कलाकारांनी घेतली. पण ती सात्विकता कलाकारांनी टिकवली नाही, महाराजांनी टिकवली. हे महत्वाचं आहे. काय मृदुंग अशी गोष्ट आहे, त्या वस्तूला सात्विकतेची जोड असेल तर तो मृदुंग उठतो, खुलतो, आनंद देतो. आणि आपल्याला तो हवा वासा तो मृदुंग वाजवणारा वाटतो, मृदुंग नाही वाटत. मृदुंग मंदिरात असतो, आपण काय म्हणतो मृदुंग आहे का नाही? 2 एकादशी आपल्या कीर्तन बंद का मृदुंग वाजवणार असतात, पण तसं वाजवलं पाहिजे ना, हा विशेष आहे का नाही? काही अशी साधना करणारी माणसं असतात की ती माणसं नुसतं मृदुंगावर थाप टाकला तरी थापेत कळतं काय वजन आहे, अशी भूमिका असते. म्हणून महाराजांचा आज जन्मदिवस आहे, म्हणून धन्य आजी दिन. योगायोगानं त्यांचा एकादशीला झालाय. आज एकादश वसुबारस दोन्ही आहेत, आहे का नाही? तिथी मागं पुढे झालेली आहे. दिवाळी बी मला कन्फ्युजिंगमध्ये आहे. 20 तारखेला अमावस्या सुरू होती, मग अमावस्याला दिवाळी मनवावी का 21ला कॅलेंडर आहे म्हणून दिवाळी 21ला करावी? काय करावं ही भूमिका, काय करावं? त्यामुळे आपण काय करायचं? मग वारकऱ्याच्या नियमाप्रमाणे चालायचं. आज वारकरी नियमाप्रमाणे आज एकादश आहे. तुम्ही बघा समाधी सोहळ्याच्या दिवसात असं कन्फ्युजन होतं कधी कधी. समाधी सोहळ्यामध्ये एकादश द्वादश एकत्र येते, पण वारकरी संप्रदायामध्ये एकादश द्वादश आणि मग त्रयोदशी जरी कॅलेंडर ती चतुर्दशी असेल तरी वारकरी संप्रदायामध्ये ती त्रयोदशी मांडली जाते आणि तेव्हाच माऊलीचा समाधी सोहळा होतो. म्हणून मृदुंगाला प्राधान्य दिलं. पहिला मान मृदुंगाला का दिला याचं कारण असं आहे की मृदुंगातून जे ध्वनी लहरी निघतात त्या लहरीनं मनातले जे विकार आहेत ते पळून जातात आणि मनामध्ये भगवान परमात्म्याच्या भजनाचं प्रेम मृदुंगाशिवाय आत शिरत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे म्हणून लावणे मृदुंग त्यात लावला पाहिजे. काय म्हणलं मी? लावला पाहिजे म्हणजे काय? मृदुंगाचार्याला मृदुंग लावला पाहिजे असं नाही, तो स्वरात लावला पाहिजे. त्याच्यामधून येणाऱ्या ज्या लहरी आहेत त्या अंतरकरणाला शिवणाऱ्या लहरी असतात. म्हणून मृदुंगाला स्थान महत्वाचं आहे. आदरणीय गुरुवर्य वैद्यबाबांचं आपण चरित्र जर ऐकलं ना, ही साधना फार कठीण आहे महाराज. कठीण आहे, फार कठीण आहे. ते चरित्र तुम्ही बघा. आकाश महाराज वेळ मिळाला तर वाचा, त्यांचं चरित्र आहे, पांचाळ गुरुजीकडे मिळतं ते. त्या चरित्रामध्ये महाराजांकडे 1 रुपया नव्हता, पण पक्वास शिकायचं. गावावर पक्वास शिकण्याकरता ते आले, काही कीर्तनकार करण्यात नव्हता आले, त्यांना पक्वास शिकायचं म्हणून आले. पण ज्या गुरुकडे होते त्या गुरुची आता पैसा नाही, काही ना काहीतरी दिल्याशिवाय घेऊ नये, पण पैसा नाही, काय गरीब परिस्थितीतून आलेले. दिवसभर गुरुच्या मठातली सेवा करायची, गुरुचे कपडे असतील सगळं धुवायचं, सगळी सेवा करायची. तेव्हा कुठे मग गुरुने एखादा बोल द्यावा
आणि तो मग शिकावा. अशीच खडतर परिश्रम करून पाकवादाची साधना शिकली आणि ती साधना सात्विकतेनं निस्वार्थ भावनेनं समाजाला दिली. हे महत्वाचं आहे. हे फार महत्वाचं आहे बरं. लोक मृदुंग शिकतात, साधना करतात, पण ती साधना विकतात. हे महत्वाचं आहे. विकल्यामुळे ती सात्विकता भाव तयार राहत नाही. महाराजांचं तसं नाही. महाराज 12ही महिने एकादशी आपल्याकडे आहेत का नाही? 1 रुपया आपण देत नाही, पण ती साधना करतात. त्यांचं असं नसतं एवढंच द्या आणि तेवढंच द्या आणि तरच येतो, असं काय नसतं. मग काही अडचणी असतात. म्हणून मृदुंगाला स्थान महत्वाचं आहे. म्हणून धन्याचे दिन तो निवडला. आणि दिवाळी दसरा आहे, उद्यापासून ही एकादशी झाली का मग वसुबारस, मग धनत्रयोदशी, मग नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज, आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि धन्यता मला 2 व्यक्तीला द्यायची. ती महाराज एक धन्य आहे समजा, त्यांचा देवजन्म दिवस आहे. पण हे महाराज यांना फडावर कीर्तन म्हणून धन्य आहे. तिथे जे आम्हाला करताना आलं त्यांनी फडावर कसं काय जॅक लावला काय माहिती, किती दिले घेतले काय मला माहित नाही, पण त्यांनी फडावर जॅक लावला. म्हणजे त्यांची साधना आहे, तपस्या आहे, अभ्यास आहे. त्याला असेल योगायोग लागतो महाराज, त्याला सेवा लागते. आपली कुठं कमी पडली म्हणा या भूमिकेतून. पण म्हणून धन्य, या दोन्ही गोष्टीचा धन्यता आहे. तोही आपलाच मुलगा आहे म्हणून कौतुक करावं म्हणून या गोष्टीतून हा अभंग घेतला. विठ्ठल विठ्ठल. जे आम्हाला नाही करता आलं, म्हणजे आमच्या काळामध्ये अशी भूमिका होती की मधुकरी मागा, मधुकरी मागून मग शाळा बी शिकायची, तो अभ्यासही करायचा, लय अवघड जायचं. आता अविनाश महाराज आहेत, भागवत महाराज आहेत, ही तरुण तडफदार माणसं अशी पुढे गेली पाहिजेत. आणि ते पुढे गेला आम्हाला आनंद आहे. मग तो आनंद कसा व्यक्त करायचा, तर अभंगातून व्यक्त करता का नाही. आज या आनंदू रे, आज या आनंदू आहे का नाही. या भूमिकेतून ही सगळी मुलं आपलीच मुलं आहेत, ती मोठी झाली पाहिजेत, आहे का नाही. पांडुरंग महाराज विविध चाली म्हणतात, त्यांनी अजून वारकरी चाली शिकावी, आमची अपेक्षा आहे. बरं, अपेक्षा ही आपल्याच माणसाकडून ठेवतो माणूस, वैऱ्याकडून ठेवत नाही. काय घेणं देणं, कंदील लावून येणं. त्यामुळं आपल्या माणसाकडनं बरं, आपल्या माणसाकडनं अपेक्षा जास्त असते महाराज, असं ना. आता पूर्वी क्रिकेटचा काळ होता, सचिन तेंडुलकरकडे लय अपेक्षा असायची लोकांना. तो खेळलाच पाहिजे, खेळलाच पाहिजे, कारण तो खेळला तर टीम टिकती, तर आऊट होती. आणि तो शून्यावर लोक टीव्ही बंद करत होते. म्हणजे अशी भूमिका असते. म्हणजे आपली सगळी मुलं आहेत, आपली सगळी मुलं मोठी व्हावी या भूमिकेतून कौतुक करावं म्हणून आपण घेतला. आणि आजचा मला वाटतं 2 एकादशीनंतर आजचं पहिले कीर्तन आहे का नाही. ती कुठेतरी मरगळ निघून जावी. ती मरगळ निघण्याकरता संतांचं वर्णन झालं पाहिजे. जीवनामध्ये, मनुष्य जीवनामध्ये साधूचं आगमन फार महत्वाचं आहे. जीवन जगावं, किती जगलं याला महत्व नाही, त्याच्या जीवनामध्ये साधू आला का नाही हा फार महत्वाचा आहे. शास्त्रकारामध्ये असं वर्णन आहे की शास्त्रकार त्या संसारिक माणसाला धन्यता देतो की त्या संसारिका माणसामध्ये, त्याच्या घरामध्ये, त्याच्या जीवनामध्ये एखाद्या साधूचा स्पर्श असावा. शास्त्र सांगतं, भागवतकार सांगतात, सानंदम सदनम, त्यांचं साधन ते साधन सुताच सुद्या कांता मृदभाषणी छन्मित्रम तयोशुद्री चाज्ञा परासेवका आतिथ्यम शिवभजन प्रतिदिन मिष्टान्न पाठ साधू संघ उपासते सतम धन्य गृहस्थाश्रमा. त्याची सांगावं ना श्लोक महाराज, आम्ही संत नाही घेतली आहे का नाही. म्हणजे त्या गृहस्थाश्रमाचा धन्यता आहे, त्या संसारिकाला धन्यता देतात, त्या माणसाच्या जीवनाला धन्यता देतात शास्त्र की त्या माणसाच्या जीवनामध्ये एखाद्या साधूचा संघ असावा. बरोबर. आपण किती वर्ष जगलो, आपण किती मोठे झालो, किती बंगले बांधले, किती करोडो कमवले, त्याला किंमत नाही महाराज. त्या मानवी जीवनाला संत जीवनाचा स्पर्श असावा तर ते मानवी जीवन धन्य आहे. विठ्ठल. म्हणून जीवन असं असावं, तो कीर्तनकार नसावा, टाळकरी नसावा, वादक नसावा, एक वेळ वारकरी जरी असला साधा तरी तुला त्यांच्या जीवनामध्ये साधूचा संघ असा नवे नवे किंबहुना साधू परीत जे लोक आहेत त्या लोकांचे जीवन तरी आपल्या जीवनातून घडावं. आदरणीय बाळू महाराजांची वडील, तर त्यांच्या वडिलांकडे बरीच माणसं आली, तात्यापासून तर मोठमोठे मामासाहेब दांडेकर, ही आदर्श जीवन जे लोक, आदर्श म्हणजे साधूचं जीवन जे जगले
त्यांचा तरी आपल्या जीवनात आपल्या घराला येण जावा असावा, आपल्या घराला त्यांनी यावं. नाही तर आपल्या घराला नुसतं कुत्रच ये जा करतं, त्याचा काय उपयोग आहे? काय उपयोग आहे का? आपलं घर छोटं असावं. शबरीची कुटिया छोटी होती, पण प्रभू राम तिकडे गेले, त्या कुटियाला महत्व आहे. बंगल्याला महत्व, दसऱ्याच्या बंगल्याला महत्व नाही, कुटियाला काय महत्व आहे? अंतकाळाला राम प्रभूकडे गेला, अंतकाळाला शबरीकडे गेला, आहे का नाही? हे महत्व आहे. म्हणून मानवी जीवन जगत असताना एखाद्या तरी निरपेक्ष निस्वार्थ आपलं कल्याण करणाऱ्या साधूचा जीवनाचा स्पर्श असावा तर जगावं. विठ्ठल नाहीतर माणसं आता अलीकडं अशी भूमिका आहे माणसाची की खावं प्यावं लावे ख्यावे परे असावे सदैव, हेची हाव करे. मला आता नुसतं पैसा कमवायचा, घरदार बघायचं, बंगड्या बांधायचे, आहे का नाही, गाड्या घ्यायच्या दसऱ्या दिवाळीला. धन्य. अहो महाराज आजचा दिवस चांगला आहे का? मी फॉर्च्युनर घेतली, त्यात वत्तो काय ते सांग, त्यात वत्तो ते किती महाग आहे हे सांग, आहे ना. फॉर्च्युनर घेतली परत ऍक्सिडेंट झाला, काय त्याचं मत, काय त्याचं धन्य आहे? काय नाही. म्हणून मानवी जीवन फार अमूल्य आहे महाराज. आणि याला एक महत्वाचं, मानवी जीवनाला साधूचा संग नसेल तर शेवटी ध्येय प्राप्तीची परमात्म्याची आहे ती होऊ शकत नाही. म्हणून साधू संतांनी बघा, साधू संतांनी त्यांचं जीवनचरित्र आपण पाहिलं, ज्ञानोबारायकापासून तर तुकोबारायपर्यंत, निळोबापर्यंत त्यांनी आपल्या जीवनामध्ये साधू यावा म्हणून अपार कष्ट केलेत. बघा ना, ज्ञानोबारायांचंच घ्या, ज्ञानोबारायांच्या गुरुला देखील निवृत्तीनाथाकडे जावं लागलं का नाही? तोपर्यंत त्याचं जीवन कोरं होतं. निवृत्तीनाथाकडं गहिनीनाथाकडे जावं लागलं. गहिनीनाथ येईपर्यंत, निवृत्तीनाथ तिकडं पुन्हा ज्ञानोबारायांकडे येईपर्यंत ज्ञानोबारायांची अभंग रचना नाही, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी नाही, ज्ञानोबारांचा गाथा नाही, काही नाही. केव्हा ते सगळं घडलं? ज्यावेळेस गहिनीनाथाकडनं उपदेश निवृत्तीनाथ झाला आणि निवृत्तीकडून पुन्हा ज्ञानोबारांकडे उपदेश झाला, त्यावेळेस ही सगळी परंपरा आहे. म्हणून आदिकरून संतांच्या जीवनामध्ये साधूचं आगमन त्यांनी विशेष मानलंय, विशेष मानलंय. एक वेळ मानवी जीवनामध्ये देवाचं आगमन विशेष असेल यात नवल नाही, परंतु साधूचं आगमन फार विशेष आहे, लक्षात ठेवा. नामदेवरायांना देवाचा शेजार होता महाराज. काय होता? शेजार होता. उठता बसता नामदेवराय देवाजवळ होते, जीव घालत होते. विशेष होतं का? नव्हतं महाराज. साधूच्या सभेमध्ये कच्च ठरले. मुक्ताबाई महाराज म्हणाल्या देवाचा अखंड गळ्याला देवाचा शेजार, आहे का नाही, तरी अहंकार गेला. मग विशेष सांगा, देव ज्याच्या जीवनात आहे तरी त्याला विशेष संत मानायला तयार नाहीत का? साधूचं आगमन हे अतिशय विशेष. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधूचं विशेष आहे महाराज. कारण साधू जीवनात आला तर देवप्राप्तीला वेळ लागत नाही. कळलं का? देवप्राप्तीला उलट साधू अशी माणसं आहे, साधू अशी व्यक्ती आहे की साधू किंवा संत आपल्यासारखे करती, म्हणजे आपणासारखे करती तात्काळ लगेच करतात, त्याला काय वेळ लागत नाही. म्हणून साधू आपल्या जीवनात असणं फार महत्वाचं आहे. नाहीतर आपलं जीवन किती जगला, 100 वर्ष जगला आणि एखाद्या साधूचा गुरु नाही केला, संताच्या लोटांगण नाही घातलं, काय साधूकडनं शिकला नाही, काही उपयोग नाही मला. उलट साधूचा संग मिळावा म्हणून आपण अहोरात्र कष्ट घेतले पाहिजे. कैशाने ऐसी भेटतील साधू, म्हणजे मला कधी संत भेटतील, कधी साधू भेटतील अशी तळमळ जीवनात असावी. कधी मला भेटतील अशी तळमळ असावी.
थोडा मला पुढे प्रमाण पाहिजे, हे आता प्रमाण पुढचं आहे, असू द्या. साधूचा संघ आला की देव मिळायला वेळ लागत नाही. पुराणातली उदाहरणं घ्या तुम्ही. ध्रुवाला देव कधी मिळाला? नारद ऋषीने आगमन झालं तर ध्रुवाला देव आहे. ध्रुवाला देव मिळाला नसता, ज्यावेळेस नारदाचा स्पर्श झाला नाही, नारदाचं त्याच्या जीवनात आगमन झालं नसतं तर ध्रुवाला देव मिळाला नसता. भक्त प्रल्हादाचं उलट गर्भातच साधूची संगती मिळाली महाराज. विशेष का नाही? म्हणजे तुकोबरायांना म्हणा, तुकोबरायांच्या पहिल्या अवतारात तुकोबरायांना साधूचा संघ गर्भात आहे महाराज. गर्भात असताना नारद महर्षी आश्रमात गेले आहे का नाही, गर्भातच साधूचा संघ मिळाला. आणि शेवटी परिणाम असा झाला, त्या संस्काराचा सांगतो, गर्भात साधूचा संघ मिळाला. परिणाम असा झाला की पहिल्या अवतारात साधू संघ गर्भात मिळाला आणि शेवटच्या अवतारात साधू स्वप्नात हुडकत आले. ही भूमिका महत्वाची आहे का नाही? साधू शिवाय जीवनाची परिपूर्णता नाही. नाही मला. म्हणून बघा तुम्ही पुराणात सगळ्या उदाहरण घ्या. खोटा साधू आला तर काय परिणाम होतो आणि खरा साधू आला तर काय परिणाम होतो तुमच्या समोर आहे. सीतेला खोटा साधू आला, 1 वर्ष वनवासात भोगायला रावणाच्या लंकेत, काय खोटा साधू. आणि खरा साधू जीवनात आला तर भगवंताची प्राप्ती होते महाराज. म्हणून 2 साधू 2 संत या कलियुगात वावरतात. एक पोटासाठी संत झाले कलित बहुत, ते संत ओळखू येत नाहीत महाराज. आणि ओळखायसाठी आपली दृष्टीच नाही तशी. आपण आपलं महाराज या ओम नमो भगवते वास स्वाहा बोलू द्या महाराज पाया. आपली भूमिका असते अशी. त्यामुळं साधू ओळखणं फार कठीण आहे. चांगदेव महाराजांनी परीक्षा घेतली महाराज ज्ञानोबरायांची. घेतली का नाही? कोरं पत्र पाठवलं म्हणले, अरे 1400 वर्ष मी काळाला परत पाठवले, मला गुरु करायचं आहे, मला संतांची संगती पाहिजे, तो संत त्या ताकदीचा पाहिजे म्हणून कोरं पत्र पाठवलं. परिणाम असा झाला, जे लिहिलं ते वाचता येईना आणि अर्थही समजना, कशातच कळना. मग शरण गेली का नाही? असा साधू जीवनात असावा. पण काय झालं? कोट कल्याण झाला महाराज. चांगदेव महाराजांचे अभंग आहेत, चांगदेव महाराजांची समाधी देखील आहे का नाही? म्हणून साधूचा जीवनात संघ फार महत्वाचा आहे. तो आपला साधू कसा असेल, खरा असेल तर अतिशय कल्याण, आणि खोटा असेल तर मग अधोगती, त्याचा काय पर्याय नाही. वारकरी संप्रदायामध्ये जोग महाराजांतर तर आत्ता कुरेकर बाबापर्यंत आणि मोठ्या कदम माऊलीपर्यंत हे खरे साधूची लक्षणं असणारी माणसं आहेत. कळलं का? नथुसंवार राजपूत, लक्ष्मण इगतपुरीकर, आता माधवबाबा गुले आहे का नाही, शास्त्री बाबा, डॉक्टर महाराज, राव बाबा, भंडा तात्या, ही संत परंपरे जगणारी माणसं आहेत. हा बघ आजचा घेण्याचा ही भूमिका मी एवढीच आहे की मी 8 दिवस त्यांच्या सोबत राहिलो. एवढं भाग्य आहे माझं. त्या दिवशी मला खरं तर हा अभंग आठवला. कारण बघा वारकरी संप्रदाय साधू आपल्याला जवळ कधी घेतो माहिती आहे का? आपलं आचरण हे साधू वृत्तीचं असावं. म्हणून तात्या म्हणले तुम्हीच विना घ्या, या बसा इथं. ही काय फक्त कंटिन्यू धोतर घातलं म्हणून त्याचे उपकार आहे ते, नाहीतर त्यांच्या शेजारी बसायची आपली पात्रताही नाही महाराज. पण ही भूमिका काय? आपण वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना ज्या साधूंनी जी नियम घालून दिलेत, जी प्रणाली, ज्या साधू तत्वाने ते जगले तसं आपण जगण्याचा प्रयत्न करायचा, तरच साधू जवळ घेतो. आणि साधूंनी जवळ घेतल्याशिवाय आपलं कल्याण होणार नाही. आपल्यात ती शक्ती हरी प्राप्तीचे उपाय, हरी प्राप्तीचे उपाय, हरी प्राप्तीचे उपाय, हरी प्राप्तीचे उपाय, हरी
हरी प्राप्तीचे उपाय धरावे संत किंवा आईसी वेद देते गाई संता विना प्राप्ती नाही. हा पण साधू ओळखायचे कसे महाराज? कसे ओळखायचे साधू? साधू साधे असतात महाराज. तुम्ही ही साधू जीवन जगणारी माणसं तर पाहिली ना, ते कधी कपडे इस्त्रीचे नसतात. मी आदरणीय तात्याला 8 दिवस पाहिलं, बंडी तर बंडीवर, धोतर तर धोतर कसं मळलेलं तळलेलं. पण ज्यांचं जीवन जे पाहिलं आपण ना, ते अगदी साधू उरतील. डॉक्टर महाराज घ्या किंवा राऊत बाबा घ्या, कुरेकर बाबा घ्या, ही जी माणसं मोठे माऊली घ्या, त्यांचं तुम्ही धोतर पहा, झबा पहा, त्याला कधी इस्त्री नसते, आज हाय तसं घालणार. ही वृत्ती जी आहे ना, ही ओळखू येत नाही. साधू ओळखतच नाही. साधू फार अवघड असं ओळखायला. पण ज्यांनी साधू ओळखला ना, त्यांचं जीवन धन्य आहे महाराज. हा, साधू ओळखणं फार अवघड आहे. म्हणून तुकोबाराय असं म्हणतात की साधूचा संग फार जीवनाचा महत्वाचा आहे. हा, नुसतीच दिवाळी आली, दसरा आला आणि आपण त्याला धन्य म्हणतो, आज दिवाळी आहे, दसरा आहे, वसुबारस आहे, ते ना नाही. हा, उलट दिवाळीला आपले भांडणं होते. बायकोला साडी घ्यायची 2000ची, आपण घेतो अगं पगार कमी आहे, घे 1500ची, तिने नाक मुरडायचं. पोरांना कपडे वेगळे आवडत असतात 5000नी, अरे पगार कमी आहे, घे 1000नी, तिने नाक मुरडायचं. म्हणजे आपल्या दिवाळीला धन्यता देवायचे काय कारणच नाही. भांडणं कमी, रुसवा जास्त आणि फुगिरी जास्त महाराज, आहे का नाही? आपला पगार पण माणूस आपलं काय म्हणतो, घ्या असं, पुढे घेऊ, पुढे घेऊ, तुमचं नेहमी असंच आहे म्हणणं. काय तुमचं नेहमी असंच आहे. म्हणजे प्रत्येक दिवाळी आपली अशीच आहे. आपल्या जीवनाला काय धन्यता आहे महाराज सांगा बरं? लक्ष्मी पूजन आपल्याला कामावं जावं लागतं, काय करायचं? आपली दिवाळी कसली महाराज? हा हा, दिवाळी कशी असावी सांगतो, दसराही सांगतो, दिवाळी सांगतो. एका उदाहरण लक्षात बघा तुम्ही. वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये नारद आले. नारदानी त्यांचा दसरा काढला. अधिकर काय काढला? काय म्हणले? बाबा तू हे जे करतोय हे कुणासाठी करतोय विचारून ये अगोदर. पापाचे वाटेकरी आहेत का? ह्याला दसरा काढणं म्हणतात. कळलं का? तो म्हणला अरे मी माझ्या मुलाबाळासाठी नरडी कापतोय. मग त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, ते माझ्या पापात वाटेकरी होत्या. नारद म्हणले बाबा माझा अनुभव नसला जरी लग्नाचा तरी मी हे शास्त्रात शिकलेलो आहे, तू विचारून ये, आहे का नाही? आता नारद ब्रह्मचारी माणूस, विचारलं जातं सगळं. आता ती सगळ्यात करता सगळ्यात तुम्हाला माहिती, मी काही सांगत बसत नाही. पण परिणाम काय झाला? अरे मी यांच्याकरता कमवतोय आणि हे म्हणते तुमचं तुम्हीच बघा. आपलं हे असंच आहे, आपण किती ती कमवा तरी आपल्या वाट्याला असंच आहे, तुमचं तुम्ही बघा. कधी बायको म्हणती का बाळू महाराज आजच्या दिवस राहू द्या, झोपा, उद्या जाऊ नका कामाला? नाही 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 नाही. तुम्ही आमची पोरं म्हणतात बाळू महाराज बाबा तुम्ही आज घरी कशाला आले? तुम्ही काय म्हणजे अशी आपली अवस्था आहे, त्याची कशी अवस्था असणार? आयुष्यभर आपण संसार केला तरी लोक पोरे काय बरोबर म्हणतात, काय म्हणतात, तुम्ही एकदा घरी बसा 10 दिवस, म्हणजे तुम्हाला कळेल कसा दसरा काढतात आपला, आपल्या घरातलीच, आहे का नाही? दसरा काढला त्याला कळालं बाबा हे कुणी कुणाच नाही, कुणी कुणाच नाही. महाराज क्षमा करा, मला चुकलं नाही, पण आता एवढं 7 रांजण भरली, मूर एवढा दगडी, एवढं पाप. अरे काय हरकत नाही, राम नाम दिलं, राम म्हणता येत नाही, मरा मरा म्हण, टेन्शन घेऊ नको तू, मरा मरा. साधू असं असतात, साधू युक्ती करतात आणि त्या साधू जीवनात, त्या मानवी जीवनाला धन्यतेला पोहोचवतात. मरा मरा म्हणला हा तिचा दसरा काढणं आहे. आणि रामाचं चरित्र रामाच्या अगोदर लिहिलं हे त्याच्या जीवनातली दिवाळी. मला सांगा वाल्या कोळीच्या जीवनामध्ये नारदाचं आगमन झालं नसतं तर वाल्या कोळी वाल्मिक ऋषी झाला नसतं. झाला असतं का? हा, मग त्याची जीवनाची दिवाळी कधी आहे? साधूचे आगमन झाल्यावरच आहे का नाही? अगोदर तर मारामाऱ्याच करत होता,
बरोबर. त्याला धर त्याला मार, त्याला धर त्याला मार, काय उपयोग आहे. म्हणून जीवनात साधूचं आगमन झालं तर दिवाळी असते, तर दसरा असतो. तुकाराम महाराजांच्या जीवनात देखील असं झालं. महाराजांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस स्वप्नामध्ये सापडेले वाटे जाता असताना मस्त ठेविला कर, बाबाजी त्यांचं आगमन झालं तेव्हा महाराजांनी सांगितलं की हाच दिवस माझा दसरा दिवाळी आहे. त्या अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी. साधूचं जीवन, साधूचा स्पर्श ज्यावेळेस आपल्या घराला होतो, आपल्या जीवनात होतो, त्या दिवशी आपली दिवाळी आहे, त्या दिवशी आपला दसरा आहे. दसरा दिवाळी दसरा दिवाळी दसरा दिवाळी तोची आम्हास. दसरा बी आणि दिवाळी बी. का बरं? दसरा आणि दिवाळीमध्ये 20 दिवसाचं अंतर आहे. लगेच कसं दसरा दिवाळी? साधूचं आगमन झाल्यानंतर जीवनातला विकाराचा दसरा, म्हणजे विकार रूपी सगळे षडविकार, सगळ्या मांत्रेचा मळ, आणि आपल्या साधू जीवनानंतर प्रथमतः मानवी जीवनाचं शुद्धीकरण करतात, म्हणजे दसरा करतात. पण कसे? खरे साधू, खोटे नाही. खोटे साधू आपलं सगळं नेतात आणि त्यांची दिवाळी करतात. त्यामुळे खरे साधू
ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये खरे साधू आले त्यांची दिवाळी आहे महाराज. हां, आदरणीय वैद्यबाबांकडं, वैद्यबाबा पांचाळ गुरुजीच्या जीवनात आले, आज त्यांची दिवाळी आहे. का दिवाळी आहे? बघा ना, सात्विकता आहे, लोक बघण्याच्या दृष्टिकोन नम्रतेचा आहे, लोक आदराने पाहतात. हां, त्यांच्या जीवनाला कलंक नाही. गोष्टीबोळ झालं, कलंक नाही. गोष्टीबोळ तर थोडाफार कलंक आहे एक गोष्टीचा, पण पांचाळ गुरुजीकडे एक कलंक नाही, कलंक मात्र नाही. आणि दासोपंताचं विचारूच नका. म्हणजे साधूचा स्पर्श, साधूची सेवा आजही पांचाळ गुरुजीकडं ढिगाणा पोरं क्लासला आहे, ते 8-8, 9-9 तास उठत नाही. याचं कारण असं आहे, त्यांच्याकडे फीची आवश्यकताच नाही महाराज. जे वैद्यबाबांनी दिले निरपेक्ष भावनेनं तेच ते आजही देतात या भूमिकेतून. म्हणून त्यांच्या जीवन निष्कलंक. साधूजवळ जाताना, आपल्या गुरुजवळ जाता, बघा ना तुम्ही, दसरा दिवाळी कधी आहे? समजा आपल्याकडे आपले गुरु येत असतील तर आपल्या गुरुकडे येताना वर्षातून समजा 12 वेळा आपल्याकडे गुरु आले तर 12 वेळा आपल्याकडे सणासारखं साजरा करतो का नाही आपण? घर साफ करतो, स्वच्छ करतो, धुतो, अंगण धुतो, पाटी धुतो, रांगोळी काढतो, फुलं हार आणतो, देवघर चांगलं सजवतो. का? आपले गुरु, आपले संत आपल्या घरी येणार आहेत. येणार का नाही? मग आपल्यासाठी तो सणच आहे का नाही? हा, आपली ह्या दिवाळी जरी आपण रांगोळी काढली तर आपल्या रांगोळी कुत्रं येऊन काहीतरी करून जात. काय आपल्या रांगोळीचं? पण साधू जीवनात आल्यानंतर आपल्या या 3.5 हाताचा ध्येय आहे ना, या ध्येयाची दिवाळी होते महाराज. हा, दिवाळी होते. तुकोबारायांची दिवाळी झाली का नाही? बाबाजी चैतन्याचं आगमन झालं, तुकोबारायांना रामकृष्णारी मंत्र दिला, तिथून पुढे तुकोबाराचं जीवन पहा, सिद्धाचं जीवन आहे, सिद्धाचं. म्हणून साधक दशेमध्ये जे या माणसं आहेत, त्या साधक दशेच्या माणसाने, त्या व्यक्तीने आपल्या जीवनातून साधूचा स्पर्श झाला पाहिजे. त्या अशा साधूकडं आपण जीवन व्यतीत केलं पाहिजे की त्या साधूकडं आपलं कल्याण झालं पाहिजे आणि त्या साधूची निरपेक्ष भावनेने आपण सेवा केली पाहिजे. तरच आपल्या जीवनाचा दसरा होईल आणि दिवाळी होईल. निरपेक्ष भाव नसेल, हा, माझा गुरु माझा गुरु माझा गुरु येऊ राहू, असं नाही. ही भूमिका नसावी. गुरु हुडकत आला पाहिजे शिष्याला, एवढी योग्यता शिष्याची असावी. आणि गुरु लाचार झाला पाहिजे शिष्यापुढं, एवढी बी योग्यता शिष्याची असावी. एक तुकोबाराचं जीवन आहे की गुरु हुडकत आले आणि गुरु लाचार झाले. जीवन कोणाचं सांगू का? एकलव्याचं. तिथं गुरु लाचार झाले, अंगठा कापून मागावा लागला ना मागावा. ती लाचारी आहे गुरुची तिथं. आणि हुडकत असा शिष्य मला मिळावा, ही उद्गार तुकोबाराच्या जीवनाकडे आहे. म्हणून बाबाजी चैतन्य हुडकत आले तुकोबारायांना आणि अनुग्रह दिला. मग तुकोबारायांनी सांगावं, हा, तुप मागती पावशीर, आहे का नाही? पडिला विसर स्वप्ना माझी, भोजना मागती तुप पावशीर. म्हणजे सेवा नाही करता आली. हा, का नाही सेवा करता आली? परिणाम तुम्ही सांगितला का? प्रत्येक तुकोबाराच्या जीवनामध्ये साधूचा संघ आहे. पहा, हा, प्रल्हादामध्ये नारदाचा संघ आहे, अंगदामध्ये हनुमंतरायाचा संघ आहे. हनुमंतराय कोण आहे? संत आहेत महाराज. हा, भक्त शिरोमणी आहेत. संतांनी विचारावं तुकोबारांनी, काय भक्तीच्या त्या वाटा आणि धावाव्या का? तुकोबारांना भक्तीच्या वाटा माहित नव्हत्या का? तुकोबारांना माहित नव्हत्या भक्तीच्या वाटा? अरे तुकोबारा होते ते. पण हनुमंतरायाला काय? खरे साधू हनुमंतराय आहेत महाराज. तुकोबारायंतर आहे आपली असली संपत्ती पाण्यात घालवली. हनुमंतरायाकडे तर काहीच नव्हतं महाराज. आपलं जीवन राममय केलं त्यांनी, म्हणून हनुमंतराय. त्या अंगद म्हणजे कोण अंगद म्हणजे? तुकाराम महाराज. स्पर्श कोणा झाला? मारुतरायाचा झाला. मारुतरायाचा स्पर्श झाला नसता, एक लक्षात ठेवा, त्या अंगदाने रामाविरुद्ध बाण धरला असता. का? कारण बापाला मारले. बाली कोण आहे? अंगदाचा बाप आहे ना. बापाने मारले. तुमच्या बापाला कुणी मारलं तर तुम्ही काय त्या मारणाऱ्या बाजूने वाचाल का? मारणारा बाण घेचाल. पण साधूचा संघ आहे अंगदाला. खरं काय खोटं काय कळलं,
साधूच्या संगतीमुळं. आणि तसं तर मी साधूच्या संगतीमुळेच खरं खोटं कळतं, नाही तर काही खरं नाही कळत. म्हणून त्या अवताराचा साधूचा संघ आहे. उद्धवाच्या अवतारात देखील साधूचा संघ नव्हता. राधाराणीची कृपा करण्याकरता मथुरेहून उद्धवाला राधेकडे पाठवलं. का? राधा देखील साधू आहे, संत आहे महाराज. ती देवी जरी असली तरी प्रेम वृत्तीभाव भक्तिभाव भक्त आहे ना, तिच्याकडे पाठवलं. तुला काही ब्रह्मज्ञान असेल पण साधूचा संघ घेऊन ये. त्या अवतार देखील प्रेमाची कृपा होण्याकरता राधेकडे पाठवलं. आणि मग नामदेवाच्या अवतारामध्ये देव अधिकार भेटले, पण कुठे पाठवलं? औंढ्या नागवला. या 4 अवतारामध्ये गुरुनी सांगितलं आता तू माझ्याकडे येऊ नको, मी तुझ्याकडे येतो. म्हणून तुकोबरायचा अवतार आहे. मग मला सांगा, आपल्या जीवनामध्ये आपण वारकरी झालो आणि वारकरी संप्रदाय पायावर चालतोय, ही आपली आजची पुण्याई नाही. गेल्या जन्मी आपण काहीतरी केलं असेल, कुठेतरी वारीच्या चाललो असेल, कुठेतरी एखाद्या साधूला दर्शन घेतलं असेल, कुठे वारीच्या वाटेला केळं वाटले असतील, कुठे बुंदी वाटली असेल, हे पुण्याई कुठेतरी कामाला आली. म्हणून या जन्मामध्ये आपण वारकरी झालो आणि पंढरीच्या वारीला जातो. असं कुणाच्याही वाटेला वारकरी संप्रदाय येत. आणि वारकरी संप्रदायामध्ये जे साधू आहेत, जे संत आहेत, ते इतर कुठेही नाहीत. आहेत का? म्हणून तर महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जेवढे सण साजरे होतात, जेवढ्या पुण्यतिथ्या साजऱ्या होतात, जेवढ्या जयंत्या साजऱ्या होतात, अमेरिकेत, फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये काही साजरे होत नाही. होतं का? याचं कारण असं आहे, ही भूमी देवभूमी जर असली तरी ही साधूची भूमी आहे. म्हणून वाल्मिकीच्या जीवनामध्ये नारद महर्षी आले, तो त्यांचा दिवाळी आणि दसरा. आपल्या तुकोबाच्या जीवनामध्ये कोण आले? बाबाजी जेतून आले, तो त्यांचा दिवाळी दसरा. का तर जीवन बदललं. दिवाळी म्हणजे काय? दिवाळी म्हणजे काय? आनंद उपभोगण्याचा दिवस. तुम्ही दिवाळीमध्ये काय करता? चकली चिवडा काय उगाच करता का? एरवी करता का नाही? एरवी का नाही करत? एरवी का नाही करत? काय फिट नसतंय का? चकल्या बरोबर येत नाही, त्या आडव्या तेडव्या पडते त्या. ना बाबा दिवाळी नाही, तुम्ही मला आता तरी फिरवलं तरी मी आडव्या पडू असं म्हणते का चकली? का कान एवढं फुटतं एरवी? का लाडू म्हणतात? नाही 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 बाई, दिवाळी नाही, कशाला बनवती मला? दिवाळी नाही असं म्हणतं का लाडू? का करतो? प्रभू रामचंद्र आले, दिवाळी साजरी झाली. आताही आपण साजरा का करतो? आनंदाचा दिवस आहे. आनंद उपभोगण्याकरता आपल्या जीवनामध्ये आनंद कधी येतो? खरा आनंद पोरगा झाला तर आनंद होतो का? पोरगा झाल्यावर पोरगा झाल्यावर आनंद होतो का? जॉब मिळाला का आनंद होतो का? गाडी घेतल्यावर का? बंगला बांधल्यावर? आनंद कधी होतो? व्यवहारिक कधी? चरणी जगन्नाथा. किंवा आम्ही खातो आनंदाचे लाडू. ते काय प्रमाणे महाराज काय सांगत आहेत महाराज, हुशार आहेत. आनंदाचे आम्ही लाडू खातो. कधी खातो? संत जीवनात आल्यावर. दिवाळीला आपण लाडू खातो, तो तुपाचा असतो आहे का नाही? डालड्याचा असतो, तो फुटत नाही, दात तुटतो पण लाडू फुटत नाही, अशी आवाज असते. पण हा लाडू कधी खातो आपण? साधू जीवनात आल्यानंतर. का? तो आनंद ते देतात, कारण ते आनंदाचे दाते आहेत, ते आनंद देणारे आहेत. घातला दुकान आलिया दान. कुठला दान देतात? आनंदाचं दान देतात. आनंदाचं दान म्हणजे काय? आनंद म्हणजे काय? अरे आनंद म्हणजे दुसरं काय? भगवान परमात्म्याला भेटवून देतात. आणि काय आनंद? भगवान परमात्मा आनंदमय आहे. आनंदाद्वय नित्य निरामय. देव आनंदमय आहे. तो भगवान परमात्म्याची भेट साधू घडवून देतात, म्हणजे आपल्याला आनंद देतात. मग आनंद पाहिजे तर काय? दिवाळी कोणाची? मग दिवाळी म्हणजे काय? आनंद साजरा करण्याचा दिवस म्हणजे दिवाळी. मग दिवाळीला लक्ष्मीपूजन असतं, तेव्हा आनंद. बलिप्रतिपदा तो आनंद. भाऊबीज म्हणजे आनंद. वर्षभर बहीण नसते का? असते ना. एरवी ओवाळलं तर काय फरक पडतोय? त्या दिवशी का? त्या दिवशी प्रथा आहे, कथा आहे. महाराज सांगतील त्यांच्या कीर्तनात, वैद करू उठे. मी नाही सांगत, आहे का नाही? बलिराजाला ओवाळलं म्हणून
भाऊबीज ही भूमिका, ही आनंदाचे क्षण आहेत. वर्षभर आपल्याकडे सण का साजरे करतात माहिती का? माणूस मरगळून गेला बघा तुम्ही, एक कुठल्या बी एखाद्या महिन्यात असा संत म्हणजे सण नाही, असा महिनाच नाही. का हाय महिना? हाय महिना दाखवा, हाय का महिना? पितृपक्ष पकडला तरी, पितृपक्ष जरी पकडला तरी पित्राकरता सगळं करावं लागतं का नाही सणासारखं? उलट पित्रांचं तर जास्त असतं. हे जी भाजीन त्याची भाजीन त्याची भाजीन, ते भाज्या हुडकायला दुसरं मार्केटला जा, मुंबईला काही मिळत नाही. डेसं हुडका, ते डेसं मिळतच नाहीत महाराज. आम्ही येताना कोकणातून डेसं आणलं, ते बेचव निघालं, काय फायदाच नाही. अशी पद्धत आहे का नाही? आहे का नाही? म्हणजे सण काय आहेत? माणूस संसारातून मरगळला की त्याला उभारी देण्याकरता, आनंद देण्याकरता ते सण. पण खरा आनंद कधी मिळतो? साधूचं आगमन झालं, भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली तर आनंद आहे महाराज. पण नवे नवे धन्यता साधूच्या जीवनात नाही. साधूचं दर्शन झालं तरी धन्यता आहे. म्हणून धन्याचे दिन झाले संतांचे दर्शन. हा, दर्शन होणं बी महत्वाचं आहे संतांचं. कृपा कटाक्ष न्याहाळे आपल्यापदी कृपा. दर्शन म्हणजे काय नुसतं जायचं आणि पाया पडायचं गुरुजी गुरुजी असं नाही. त्यांच्या नजरेनं आपल्या नजरेत त्यांची कृपा व्हावी. एकदा का कृपा झाली ना दर्शनाने महाराज, तो जीवन धन्यताच आहे. एखाद्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो की आपल्याला अपेक्षा नसती आपल्याला तिथं सेवा मिळेल, पण तिथं जर आपल्याला सेवा मिळाली तर ते आपल्या गुरुची कृपा आहे, संतांची कृपा आहे, नाही तर काही नाही. माझा प्रसंग तुम्हाला सांगतो बाळू महाराज. मला नुकतंच मी पाकवाजर शिकवून कुष्ठवंगडे जात होतो आणि आमच्या कोकणात एक भजनी मंडळ आलं. त्यांना माऊलीच्या मंदिरात भजन वाजवायचं होतं. आता ते आले मे महिन्यात सगळे विद्यार्थी गेलेले सुट्टीला आणि मी तेव्हा 12वी होती म्हणून क्लासला थांबलेलो आहे का नाही. ते म्हणले महाराज आता पाकवाजे कोण नाही, तुम्ही चला ना पाकवाज. अहो मी म्हणलं मला पाकवाज येत नाही, आपलं कसं तरी वाजवतो डुबुक डुबुक, आता शिकतोय. ते म्हणले महाराज त्याला काय होतंय, चला आपलं. मी म्हणलं बाबा ज्ञानोबराच्या मंदिरात वाजवायचं आहे आणि आपलं कसं वाजवायचं? खरंच खर्तीकाट नाही बाळू महाराज, मला अंगावर काढायला बघा. पण म्हणलं आता कसं वाजवायचं? ते म्हणजे महाराज तुम्हाला काय होतंय, आम्ही म्हणतो टाळा वाजवतो, नुसतं ठेका तर धरा. आता कोण पाकवाजे मिळेना, आणि आम्हाला काय करायचं? मग गेलो मी तेव्हा नाव होतं 10वीने ती सोडून गेलेलो. म्हणजे चला आता काय ज्ञानोबराच्या नाहीतर कसं म्हणावं माऊलीच्या मंदिरात वाजवायला मिळतंय. बरं आपण शिकलोही नाही, आपलं नुसतं धागिनं तण घी घेतात तेवढंच बोल झालेले दोन आहे का नाही. मग कसं गेलो महाराज, भजन वाजलं मी महाराज, ठेका धरून वाजवलं मी. कसं वाजवलं काय वाजवलं माहित नाही, पण भजन मात्र चांगलं झालं. ही कृपा कोणाची आहे? ज्ञानोबरायांची. मला माझं भरून आलं अंतकरण. कारण असं काय, मी जगलो ती भूमिका, मला अनुभवली ती भूमिका. ही कृपा कधी आहे? धन्याचे दिन. संतांचं माऊलीचं दर्शन घेतलं, माऊलीच्या पावलं माऊली आता मला काय येत नाही बया, आणि ह्यांनी तर भजनाला आणलं या, कसं तर तू घे बोलून आहे का नाही. ही भूमिका बघा, माझ्या हातपाय थरथर कापायला लागले. ही मग कधी ह्या मी अनुभव जगलाय, मला माहित आहे. आणि ही अशी संतांची कृपा लागते महाराज. धन्याचे दिन. त्या दिवशी मला माझ्या जीवनाची धन्यता वाटते. बाबा धन्य माझा दिवस धन्य झाला की मी माऊलीच्या मंदिरात न काय शिकता न काय परफेक्ट तरी वाजवलं. ही भूमिका आहे महाराज. आणि चांगल्या वाजवण्याचा नंबर येत नाही अजून माऊलीच्या मंदिरात आहे का. असं भूमिका आहे. म्हणून त्या जीवनाची धन्यता मानावी आपण. आपल्या गुरुमुळे हे मिळाले आपल्याला, आपल्या संतांमुळे मिळाले. आपलं काही कर्तृत्व नसतं महाराज. आपलं आपल्याला जी भूमिका मिळाली, आपल्याला माळ घालण्याची इच्छा झाली, आपल्याला वारकरी होण्याची इच्छा झाली, आपल्याला कीर्तनात उभं राहण्याची इच्छा झाली, आपण कीर्तन करण्याची इच्छा झाली, आपण कीर्तन वाजवण्याची इच्छा झाली, आपण कीर्तन गायन करण्यात उभं राहिलो. ही आपली कृपा नाही, आपलं कर्तृत्व काहीच नाही महाराज. ही भगवंताची कृपा असली तरी सुद्धा साधूची कृपा आहे तरी तर नाही. साधूची कृपा झाली, संतांची कृपा झाली किंवा देवाची कृपा झाली तर कुणाला काही करता. अरे आस्वलाने गायन केलं, भगवंताची कृपा झाली तर आस्वलाने एवढं भारी गायन केलं की नारदाचा विना दगडात अडकला, नारदाला काढता येईना. कृपा आहे. म्हणून दर्शन म्हणजे काय? त्यांच्या कृपेला पात्र होणं, त्यांच्या चरणावर नतमस्तक होणं. जे तर ज्ञानाचा गुरुटात येतं
सेवा हा दरवाजा, सेवा हा दरवाजा आहे. संताकडे जाताना सेवा हा दरवाजा आहे. एकदा का सेवा आपण चांगली केली साधूची, एकदा का संतांची सेवा केली चांगली कृपेनं, तर मात्र महाराज आपल्या जीवनातलं पाप ताप दैन्य निघून जातं. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या जण सांगतात. साधू जीवनात आल्यानंतर झाली पापा ताप, म्हणजे पाप जातं, ताप जातं, दैन्य जातं. उठाउटी, उठाउटी म्हणजे उठून बसलं तर निघून जातं. उठाउटी देव भेटे, उभा उभी भेटे देव, आहे का नाही? तसं दैन्य जातं. साधू आल्यानंतर पाप असं म्हणत नाही थांबा एक तासाभरानं 1 वर्षभरानं जातो, असं नाही महाराज. साधूच्या जीवनात स्पर्श झाला का पाप निघून जातं. नव्हे, साधूच्या नामस्मरणाने पाप निघून जातं. हा तुका म्हणे पापे जाते संतांची जाते. असं कधी कधी होतं, म्हातारा झालं विसर पडतो. तुमच्या तरुण नाही अजून, आहे का नाही? असं तुका म्हणे पापे जाती, संतांचं नामस्मरण केलं तर पाप निघून जातात, ताप निघून जातो, दैन्य निघून, दारिद्र्य राहत नाही महाराज. ताप सुद्धा राहत नाही. ताप म्हणजे त्रिविध ताप, आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक, हे 3 ताप बी आहेत, 3 पाप बी आहेत. आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक, दैन्य बी 3च आहेत. तेवढे 3 ते बी दैन आहेत. ते विस्तारात महाराज कीर्तनकार अभ्यास सांगतील, मला नाही सांगता. हां ठीक आहे. हां, या 3ही गोष्टी निघून जातात. साधारण मुद्दा काय? जय खळांची व्यंकटी सांडो, दया सत्कमित्र आडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ही भूमिका ज्ञानोबांनी घेतली म्हणून अख्ख्या विश्वाचं ताप निघून गेलं, अख्ख्या विश्वाचं पाप नाहीचं झालं, अख्ख्या विश्वाची दारिद्र्यता निघून झाली आणि सर्व जाती धर्माची लोक एका झेंड्याखाली आली आणि पंढरीच्या वारीला गेली. बरोबर? आणि पंढरीच्या वारीला गेली म्हणून काय झालं? सगळ्यांना देवाची प्राप्ती झाली. म्हणून देव भेटला म्हणजे आनंद झाला. ताप गेलं, दैन्य गेलं, पाप गेलं. पाप जातं, पाप राहत नाही. का? साधूचं जीवन असं असतं परिसासारखं महाराज. स्पर्श केला की सोनं होऊन जातं अंगाचं. हा, त्यामुळे पाप राहत नाही. किती पाप करू द्या. आता वाल्याकडे परत आलं. वाल्याकडे किती पाप केलं? 17 रांजण भरले म्हणतात. हा का 7 रांजण? 7 रांजण भरले. आता 7 रांजण भरले, मौरी एवढा खडा टाकायचा. किती? मौरी केवढी असती? बरं तू मौरी एवढा खडा साधे माणसं नाही, बामण. कारण त्या काळी बामणाकडे दक्षिणा लई यायची. राजू लोक बामणाला बोलवायचे, यज्ञ करायचे आणि भरभरून दक्षिणा द्यायची. बामणाकडे लई दक्षिणा असायची त्या काळी. त्यामुळे बामनं मारली. एवढं पाप करून देखील किती मिनिटात गेलं? साधू आले, रामनाम घेतलं, गेलं पाप. ताप गेला, सांसारिक ताप. साधू भेटले, संसार ओळखला, आपलं कुणी नाही, आपले नव्हती कोण, त्याला कळालं, ताप गेला. दारिद्र्यही गेलं महाराज. का गेलं दारिद्र्य? एक सांगतो. दारिद्र्य गेल्याचं लक्षण काय म्हणू का वाल्याकड्याचं? जगाची जगन्माता प्रसूती करण्याकरता दशरथ राजवाडा सोडला आणि वाल्या कुळीच्या आश्रमात आली. हे दैन्य गेलं. लक्ष्मी माता, जिचा पती, लक्ष्मी कुणाकडे जाते महाराज? तिच्या घरी काही कमी होतं का त्याच्या घरी? पण दारिद्र्य गेलं कुणाचं? लक्ष्मी घराला आली बाळातपणाला. हे त्यांचं दारिद्र्य लक्षणाचं लक्षण आहे. दारिद्र्य नाशाचं कुणाचं? वाल्या कोळ्याचं. हा, म्हणून
हा झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठाउठी. हा उठाउठी वारल्या कोळ्यानं सांगावं लागलं वाल्मिक ऋषीला की रामा हीच तुझी 2 पोरं आहेत. मी सांगतो. विश्वास त्याच्यावर ठेवावा लागला. कुणावर? हा ठेवावा लागला ना. राम तयार होतं का? जेव्हा त्यांनी गीत रामायण गायलं ना रामापुढं, रामाने काय सांगितलं? तुम्ही 2 माझे. कशावरून? पुरावा कोणी दिला? वाल्मिक ऋषी म्हणले रामा मी सांगतोय तुझी 2 आहेत. ही भूमिका आहे, दैन्य जाण्याची भूमिका आहे. हा मग दारिद्र्य म्हणजे पैसा आला आणि दारिद्र्य गेलं असलं नाही. पैसा उलट पैसा जास्त आला का दारिद्र्य लय येतं. कळलं का तुम्हाला? पैसा आला ना हा कोवा दरिद्रो इट्स विशाल तृष्णा. पैसा आला हाव आली पाहिजे 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 पाहिजे. हे व्यवसाय ते व्यवसाय ते व्यवसाय. म्हणजे सगळ्यात दरिद्री माणूस कोण? सगळ्यात मोठा श्रीमंत तो सगळ्यात दरिद्र. आणि श्रीमंत कोण? समस्त तोषा. म्हणून महाराज म्हणतात दैन्य तर जात पण समाधान प्राप्त होता अभंगाचं 3रं चरण. झाले समाधान पाये विसावले मन. साधू जीवनात आल्यानंतर समाधान प्राप्त होणं. मला आजही तुम्हाला सांगतो ज्ञानोबरांच्या नगरीत गेल्यानंतर माऊलीचे दर्शन घेतल्यावर समाधान होते यात नवल नाही. पण डॉक्टर बाबा असतील कुरेकर बाबा असेल यांचं दर्शन घेतलं ना समाधान प्राप्त होतं. साधू जीवनातच समाधान आहे. इतर तर समाधान नाही. कीर्तनकाराचं दर्शन घेतल्यावर समाधान होत नाही. उलट समाधान निघून जातं का तर परत पाकिट भरायचं असतं. महाराज तेवढ्यात आज सकाळची गोष्ट आहे. एका चैतन्य महाराजांना तारीख दिली इकडे कोकणात. तर त्यांचं ठरलं बाबा एवढं भरा म्हणून. त्यांचा परत फोन आला महाराज थोडं कमी होत्याल का? मी म्हणलं तुझ्या मनाने भरावं तुझं ज्या समाधान आहे तेवढं भर. ऐका ना समाधान प्राप्त होणं हे आता मुद्दा काय माहिती आहे का? भक्ती परमार्थ वाढला. भक्ती वाढली कीर्तनं वाढली भजनं वाढली पण त्या कीर्तनातलं भजनातलं समाधानच निघून गेले. समाधान नाही होत. समाधान झालं पाहिजे. समाधान म्हणजे काय? जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे. जैशी स्थिती जसं ठेवील देव तसं राहिलं चित्ती असू द्यावे समाधान. ही भूमिका संतांजवळ आहे महाराज. तुकोबाच्या जीवनामध्ये आधीगर श्रीमंती आली तरी समाधान, गरिबी आली दारिद्र्य तर एवढी आली की पार कळस केला त्या दारिद्र्याने पण तुकोबाचं मन समाधानी आहे. एकच साडी होती नेसायला ती बी रुक्मिणी आईसाहेबाला देऊन टाकली आईसाहेब आंघोळीला गेल्यावर. पण आज चित्तात अजिबात आलं की माझी बायको काय नेसेल. आणि आपलं मनासारखं एखादं कीर्तन झालं नाही का? काय कीर्तन केलं काय त्याला येतं.
कशाला उभं केलता? अरे हो बाबा, पण तो भजन तरी इटल म्हणत होता, ते तरी समाधान आहे का नाही तुला? निदान तो भजन म्हणत होता ते समाधान. कीर्तनामध्ये भजन जास्त झालं तर समाधान व्हायला पाहिजे. कीर्तन काय 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 सांगते आता, काही उपयोग नाही, काही बघायचं नाही. कारण कीर्तनकार हा अनुभवातून सांगतच नसतो, असतो हा. कुठला कीर्तनकार अनुभव सांगतो? मोजके कीर्तनकार सोडले ना, एकही कीर्तनकाराला अनुभव नसतो. हा, पण कीर्तनाला का जायचं? महाराज कीर्तनाला जायचं नाही का? जायचं. का जायचं? कारण घरी आपण इट्टल कवाच म्हणत नाही. तेवढं 2 तासात 4 वेळा का म्हणा, 5 वेळा का म्हणा, इट्टल म्हणतो तरी तेवढंच समाधान. काय असू द्यावे. पण भूमिका कशी आहे माहिती आहे का? समाधान आपल्या जीवनात प्राप्तच होत नाही. किती परमार्थ केला, किती कीर्तन केली तरी सुद्धा कीर्तन नाही मिळालं तरी समाधान होत नाही. पत्रिकेत नाव नसेल समाधान होत नाही. चाल म्हणाय दिलं नाही तर समाधान होत नाही. वाजवाय नाही दिलं तर समाधान होत. काय आपल्या भक्तीचा उपयोग? समाधानच नाही. ज्याच्याकरता करायचं तेच मिळत नाही तर काय त्याचा उपयोग आहे सांगा बरं? समाधान कसं पाहिजे बघा तुम्ही. मोठ्या माऊलींकडे कधी तुम्ही गेलात ना, आवर्जून जा. मोठ्या माऊलींना तुम्ही दर्शन घ्या. त्यांच्या पायाला लागले तरी ते वाकून तुमचं दर्शन घेणारच. त्याचा चेहरा कधी बा सदैव चेहऱ्यावर समाधान चेहऱ्यावर दिसलं पाहिजे. चेहऱ्यावर दिसलं पाहिजे. त्यांना आता सप्त्यात उभे असतात ते शताब्दीला, चाल म्हणाय देऊ द्या. आता वास्तविक मोठे माऊली हे फार ज्ञानी माणूस आहेत. ज्ञानेश्वरी गाता पाठ, भागवत मुखोद्गत, पण त्यांना कधी गाते माईकवर नसू द्या, माईक नाही मिळू द्या. सदैव चित्तात टाळ घेऊन उभं, टाळ वाजवण्यात समाधान. असं समाधान मिळालं पाहिजे. नाहीतर मग अहो तुम्ही काय माझं कीर्तन ठेवत नाही तुम्ही तुमच्या सप्त्यात. त्याला आतून ते खात असतं. कधी ठेवत्याल कधी ठेवत्याल. अरे तू जा तिकडं तेव्हा ठेवत्याल तुझ्या 13व्याला. काय समाधान पाहिजे ना. कीर्तन मिळो नाही तर नाही मिळो, आपण येतो कशा करता? तुका म्हणे येते भजन प्रमाण. त्याच्या तात्याने सांगितलं वारकरी संप्रदायामध्ये आता कीर्तन महत्वाचे नाहीत आणि कीर्तन महत्वाचे नाहीतच आता. तात्याने सांगितले अशी. कुठलं कीर्तन महत्वाचं आहे? नाम संकीर्तन. लोकाला जेवढे भजन करता येईल तेवढे भजन करा. नामस्मरण करा. आता पण भजनात बी समाधान नाही. का नाही? कारण भजन ठरवून झाली. बघा सांगितलं महाराजांना अनुभव आहे. पण आपली काही माणसं आहेत नाशिक, म्हणजे मी माझ्या जीवनातील माणसं, आता सगळी माणसं ती समाधानी माणसं आहेत. ती कशी हावभाव करणारी माणसं नाहीत. माझ्या जीवनाची माणसं आहेत, मी जोडलीची माणसं. आता नावं घेत नाहीत, नाही तर मग लोक म्हणतील तेव्हा समाधान दिसला आणि मी काय. त्यामुळे नावं नाही घेत, ओळखून घ्या आपलं आपलं. तीच माणसं समाधानी. आणि समाधानी माणसं जोडावी. त्याने काय होतं, आपलंही समाधान टिकून राहतं. त्या हवा करणारी माणसं जोडली ना तर आपलंही कल्याण होत नाही
अशी भूमिका आहे. आता आमच्या सप्त्यात खालचा सप्ताह झाला किंवा इथला आपण केला, ही समाधान आहे म्हणून आली ती माणसं. नाही महिनाभर फुकट कोण कीर्तन करा मोकळा आहे का? महिनाभर हे आजूबाजूचे लोक म्हणतील काय तुमचं टाळकुट्याला काही काम धंदा नाही काय? वाढवणे महाराज फटाकड्यांना त्यांना काहीच काम धंदा नाही, उगा आपलं चालू करून दिलंय आणि ते स्पीकर बाहेर लावलाय. अरे समाधान नाहीतर सप्ताह करायचं म्हणलं ना तर अंगावर काटा येतो. मी खरं सांगतो, आमच्या म्हणजे खालचा सप्ताह झाला किंवा ही जी जोडलीत ना माणसं, ती समाधानी माणसं जोडलीत म्हणून सप्ताह समाधानी होतो. नाहीतर त्याची तात्याने सांगितलं की मी ही कीर्तनकार दिलेत ना, हे कीर्तनकार हाताला सापडत नाहीत पण मी दिलेत म्हणून आलेत. त्यांनी कीर्तनात सांगितलं तात्यांमुळे आम्ही आलो, म्हणजे याचा अर्थ ती समाधानी. समाधान काय समाधान नाही. मोठी माणसं ही समाधानी असतात. आणि घरातला कर्ता व्यक्ती, घरातली कर्ती स्त्री जर समाधानी असेल तर प्रपंच कडेवर जातो. महाराज कडेवर जातो. ऐका ना, कडेवर जातो ना. समाधानी नसेल तर प्रपंच कडेवर जात नाही, अर्ध्यात घटस्फोट. आणि सध्या कुणाचेच प्रपंच बोटावर मोजले तर म्हणजे 1% 2% सोडले तर 95% समाधानी प्रपंच नाहीतच. काय ना काहीतरी कुरकुर आहेच. तशी परमार्थही कुरकुर झाले. महाराज 13 वर्ष सप्ताह झाली, मग आमचा बुवा लावा ना. काय म्हणले महाराज? 13 वर्ष तुम्ही कीर्तन ठरवता, मग आमचा एक कीर्तनकार ठेवा ना. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? याचा अर्थ अमोल महाराजावर 13 वर्ष समाधानी नाही. बाळू महाराज काय सारखं त्यांनाच कीर्तन देता, आम्हाला बी कीर्तन द्या ना. म्हणजे बाळू महाराजावर आपण समाधानी नाही. बाळू महाराज अहो तुम्ही भजनाला या वर्षी आम्हाला दिवाळीत एकदाही बोलवलं नाही, म्हणजे त्यांच्यावर आपण समाधानी. काय पद्धत आहे? समाधान कशात असतं? जसं ठेवलंय तसं राहणं. मग बाळू महाराजांनी बोलवलं नाही तरी त्याच्यावर प्रेम ठेवायचं, आणि बोलवलं तरी प्रेम ठेवायचं. प्रेमात अंतर द्यायचं, त्याला म्हणतात समाधान. आपलं प्रेमात अंतर आहे ना? अंतर आहे ना? तुम्ही आपले सगळ्यांना पारखा ना एकमेकाला. घरातलं मी पारखा. सुनेनं सासू सेवा केली तर प्रेम सुनेवर, तिरस्कार केला तर सून खड्ड्यात. मुलानं प्रेम केलं तर मुलगा खरा, मुलानं लाताडलं तर प्रेम खड्ड्यात. असं आहे समाधान नाही. तुकोबाराय महाराज आईसाहेब किती ओरडायच्या. आईसाहेब एवढं बोलायचे ना. आता तर महाराज असं ना कीर्तनकार एवढं बोलणं खाणारा, त्यानं कवाच बायकोला म्हणायचं बाई तू गोसाई गिंडाळ आणि आपलं जा, मी जातो कुठेतरी डोंगराव. पण तुकोबारा डोंगरावरून घरी यायचे परत. का? समाधानी होत. काय म्हणलं? बरे झाले देवा, बायरी मिळाली कर्कशा. असं समाधान पाहिजे. पण समाधान ते असं होणार नाही आपल्याला. समाधान राहतं बरं. माझं जीवन ते असंच आहे बरं. मला काही नाही, तुम्ही कोणी मला शिव्या घातल्या तरी मी तसंच आहे, आणि कोणी मला म्हणजे महाराज तुम्ही लय चांगलं कीर्तन केलं तरी मला काही फरक पडत नाही. मग हेही नाही तेही नाही. कोणी चाल म्हणाय दिली तरी ठीक, कोणी उभं नाही केलं तरी ठीक, काही फरक पडत नाही. आणि मला सांगा फरक कधी पडतो? हे आणि मी जर द्वैत म्हणत असेल, मी जर दिलीप शिंदे आणि अमोल खिलारी वेगळा असं म्हणत असेल तर त्यात फरक पडतो. मला दिलं नाही कधी पडतो? आणि परमार्थ काय शिकवतो आपल्याला? द्वैत सारून अद्वैत शिकवतो ना परमार्थ. मी तू पण जाऊ दे दुरी, एकाच गुंगडीत भगवान परमात्मा आणि एकाच गुंगडीत भक्त हे राहण्याकरता परमार्थ आहे. मग ते वेगळे बघा वेगळेपणा आला का तिथं अहंकार आला, सगळं आलं, समाधान गेलं, सुख गेलं. आणि संत काय करतात? वेगळे करत नाही, आपणासारखे काय म्हणले त्यांच्या सारखंच करून टाकतात. म्हणजे वेगळे करत देव तरी वेगळा करतो. भक्ता राखे आणि दुर्जनाशी भले मोक्ष देत असेल नंतर, पण अधिकार वेगळं पण आहे ना.
पण संत करतात का? आहा हा. अरे संतांच्यावर चांगदेव महाराजांना देखील घेतलं जवळ, मग विसोबा काकाला लांब दिलं का सोडून? हा, कान्होबाला जवळ घेतलं, मंबाजी भाऊ लांब दिलं का? अरे मंबाजी भाऊ एक दिवस नाही आले तर तुकोबाराव वाटी घेऊन गेले. हा, याला म्हणायचं समाधान. आपल्याला 4 शिवाय घालू द्या, मग आपलं समाधान कुठल्या दारात जातं ते बघा. आपण ही भूमिका शिकली पाहिजे. संतांकडे हे शिकलं पाहिजे, जसं आहे तसं राहिलं पाहिजे. बाळू महाराजही माझे आहेत, लुगडे महाराजही माझे आहेत, अविनाशही माझा आहे. भले तो खट्याळ असेल थोडासा, पण तो माझा आहे. हां, पांडू महाराज देखील माझे आहेत, शिंदे महाराज माझे आहेत. फक्त काय करता आलं पाहिजे की आपण परमार्थ करताना आपण संतांनी जसं जगलं, मला राग दुसऱ्या गोष्टीचा येत नाही, मला एवढाच राग येतो, संत जसे जगले तसं आपण जगताना समोर पाहत नाही एखाद्याला मी, तेव्हा मला राग येतो. पण मी आता रागवायचं सोडून दिलंय, आता रागवायचं नाही. ठीक आहे, असू द्या. ज्ञानोबारासारखं ज्ञानोबारांनी जवळ अज्ञानाला मी घेतलं, योग्यालाही जवळ घेतलं, साधकालाही जवळ घेतलं, सिद्धालाही जवळ घेतलं. जवळ घेताना अंतर दिलं नाही, उलट अज्ञानाला हरिपाठ दिला. हरिपाठ म्हणजे शत्रुपती ग्रंथ आहे, तो अज्ञानाला सोपा करून दिला. नुसता हरी हरी म्हणा बस, काय बाकीची काय गरज नाही. योग्याला चांगदेव पासून दिली, साधकाला ज्ञानेश्वरी दिली, आणि सिद्धाला अमृत अनुभव दिला. प्रत्येकाला खाऊ एकच आहे, खाऊ वेगळा नाही. फक्त खाऊचं प्रमाण म्हणजे तुम्हाला दिसतं वेगळं, खाऊ एकच आहे. हरिपाठा देखील हरी आहे, योग्याच्या चांगदेव पासून देखील हरीचं चिंतन आहे, ज्ञानेश्वरी देखील हरीचं चिंतन आहे, आणि अमृत अनुभव देखील हरीचं चिंतन आहे. हरी वेगळा नाही. म्हणून ज्ञानोबांनी भूमिका सगळ्या जवळ येते, तसं मी सगळ्याला जवळ धरतो. मला कोण असं कोणाला वाटत असेल की अमोल महाराज तो जवळचा आहे म्हणून त्याला धरतं, माझं असं काही नाही. महाराज मला सगळे सारखे आहेत. म्हणजे बाळू महाराजांचा आज वाढदिवस होता म्हणून हा अभंग घेतला, आणि मला ह्यांनीच अभंग दिलेला की संताचा महिमा बहु दुर्गम, शाब्दिकाचे. मी तो अभंग का घेतला नाही? आपण शाब्दिक कीर्तन करावं. कोण आहोत? शाब्दिक म्हणजे ग्रंथ वाचलेले, ग्रंथ पाठ केलेले, ह्याचं टिपण ऐकलेलं, तिचं टिपण ऐकलेलं, ते शाब्दिक कीर्तनकार. शाब्दिक कीर्तन संताचा महिमा कसं वर्णन असेल? तसं जरी दूध जरी झाली म्हैस गाय, म्हणजे जरी लय दूध देणारी गाय झाली, मत झाली, तर तिला कामधनी होता येईल का? नाही होता येणार ना. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, म्हणजे संतासारखं जर झाला तर संताचा महिमा सांगता येईल. आपण संताच्या सारखं वागतच नाही तर संतासारखं होऊ कधी? वागतोय का? वागतोय नाही वागत. वागतोय का सांगू का? एकच प्रमाण आपण पाठ करायचं, एकच प्रमाण आपल्या जीवनात अंतर्वा. विष्णुमय जग वेदावेद ब्रह्म, हा, हे प्रमाण आपल्या जीवनात जगायचं आपण, तर आपण संतासारखी होऊ. हे प्रमाण जगता नाही आलं तर आपण संतासारखे होणार नाही, आणि काही त्याचा उपयोग नाही. किती कीर्तन केली, कुठेही केली तरी काय उपयोग नाही. भेदरहित कीर्तन करता आली पाहिजेत, भेदरहित परमार्थ करता आला पाहिजे, भेदरहित संसारही करता आला पाहिजे, तर जीवन धन्य आहे. अन्यथा काही इतकुसा जरी भेद मनात असेल, वारकऱ्याच्या, कीर्तनकाराच्या किंवा अभंग भजन्याच्या, अभंग मानणाऱ्याच्या, मी इतकुसा म्हणजे किती माहिती का? समजा हिने अभंग म्हणला आणि तुम्ही अभंग म्हणला, त्याच्यापेक्षा माझा अभंग काय वरच, इतकाच संपलं सगळं सत्यानाश. पण हे संत हे शिकवतात ना, विसोबाने मार अजिबात मधुकरी मिळू दिली नाही, अरे त्याला गुरुपद द्यावं, एवढी भूमिका आपल्याला करता आली पाहिजे, तर परमार्थ आहे. कारण सर्वघटी राम देहादी एक हे हरिपाठ शिकवतं. काय शिकवतं? सर्वघटी राम, आणि हरिपाठाला आलेल्या बायका काय म्हणतात? बया तिने कसला चुकीचा हरिपाठ म्हणला. काय म्हणतात? बया माझा आवाज ज्ञानदेवप्रमाणे मी कसली चाल म्हणली, हिने काय उगा पडती चाल म्हणली. हा आपला हरिपाठ आहे. बाळू महाराजांनी गेल्या वर्षी वाजवाय नाही मिळालं, पण बाळू महाराजांनी मला तक्रार नाही केली, महाराज संगमनी मला वाजवेल. ते हाय त्या परिस्थितीत वाजवत होते, त्यांनी मला तक्रार नाही केली आजपर्यंत. महाराज मी इथला का स्थानिक कपाकवाज आहे आणि तुम्ही मला एकदा सुद्धा मानले नाही म्हणून. याला म्हणतात समाधान. बरं, संगमने असं म्हणलं नाही महाराज तुम्ही बसवा म्हणून, त्याने असं म्हणलं नाही. असं समाधान राहता आलं पाहिजे, तर प्रेम आहे. नाही तर काय काय वाजवणं बघितलीच मी. शताब्दीला महाराज, शताब्दीला कीर्तन चाललंय घोलेबार पांडुरंग माधवांचं,
आणि इकडं स्वामी आणि तिकडं दुसरा शिष्य. अरे त्यांचं कीर्तनात भांडण पाकवा जावं, कर 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 ते ना कर 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 कर. अरे कीर्तन चालू आहे का तमाशा काहीच कळत नव्हतं. म्हणजे अशी भूमिका नसावी. आणि हे कधी घडतं सांगा, हे कधी घडतं? खऱ्या संत जीवन जगणाऱ्या माणसाची संगत आपल्याला मिळेल तर. ह्याचं नाही घडत, ह्याचं नाही घडत. त्यांच्या जीवनात त्यांच्या वडिलांनी अनेक संगती घडल्या त्यांना. आता याला त्यांची लाड गुरुजी त्यांना आधी संगत याला घडली, मलाही आमच्या गुरुची संगत घडली. पण ह्यांना या त्यांच्या जीवनात कोणतरी गुरु आलाच का नाही? संगत घडल्यावर या गोष्टी जात असतात किंवा सहवास घडल्यावर गोष्टी जातात. साधूच्या संगतीशिवाय, त्याच्या सहवासाशिवाय, कृपेशिवाय या गोष्टी जात नाही. का? कारण वर्षानुवर्ष या गोष्टी आपल्यावर संस्काराने आल्या असतात. कारण किती जन्म घेतलाय फेरा आपल्याला काय माहीत आहे का नाही? म्हणून खरं सांगतो, आता साधू तर राहिले नाहीत खरे. आळंदीला गेलात ते ज्ञानोबाचं दर्शन घ्या आणि एकदा आवर्जून कुरेकर बाबा, डॉक्टर बाबा यांचं दर्शन घ्या. नाही मिळालं तर मोठ्या म्हणून दर्शन घ्या, रावळ दर्शन घ्या. पंढरपूरमध्ये कधी गेलात तर पांडुरंगाचं दर्शन नाही मिळालं तर नामदेवरायाचे वंशज केशव महाराज यांचं दर्शन घ्या. का? ही साधू जीवन जगलेली माणसं आहेत. माझ्या जीवनात स्पर्श कोणाचा सांगू का? माझ्या जीवनात हाडाचे वारकरी होते माने माऊली, यांचा स्पर्श जास्त झाला. ह्या फेटा त्यांचाच आहे बघा, अंगाव काटे आले. हां, का त्यांचा प्रवास जीवनात. अरे तो माणूस भजनाला बसला ना तर इकडची मांडी तिकडे करत नव्हता. आणि भजन म्हणजे येईल तसं. त्याला आम्हाला म्हणायचे, बाळू महाराज तुम्ही तसं येईल तसं वाजवा, गायक तू म्हणतशील तर म्हण, आऊ करू नको, काय वाटेल ती चाल म्हण, अडचण नाही. भर पावसात कीर्तन केलं, चिखल झाला, पब्लिका उठू दिलं नाही, आपणही कीर्तन केलं. असं याला हाडाचा वारकरी म्हणतो. आणि त्यांच्या संगतीत आपण गेलो ना तर आपल्याला खरा परमार्थ कळतो. नाहीतर परमार्थ असा सोंग्या पोंग्याचा झाला ना आता, हां काय कळत नाही. म्हणून आपण कीर्तन आणताना, आपण सप्त्यात कीर्तनकार आणताना साधू जीवन ज्यांचं आहे अशांची कीर्तन आणल्यानंतर समाजावर परिणाम होतो. हां, नाही तर होत नाही महाराज, होत नाही. आमच्या गावात कितवा होता, 60 वर्ष होतं का नाही? 7 दिवसात 60 माळकरी झालेत. 7 दिवसात महाराज किती माळकरी झाले? 7 दिवसात 60वा हिरक महोत्सव होता तर 60 माळकरी झाले. हा कुणाचा संघ आहे? तात्यांचा संघ. आणि 7 दिवसात इंदुरीकरांचं कीर्तन ठेवलं असतं. त्यानं समाज प्रबोधन केलं बरं का, नाही असं नाही, पण संगती त्याला सुद्धा वाटतं. तो देखील कुरेकर बाबांचा सोहळा काहीतरी साजरा करतो ना, तो स्वतः करतो बरं खर्च करून. त्याला देखील साधू संघ आवडतो. हा साधू संघ असावा. म्हणून झालं माझं कीर्तन संपलंय. मला एवढंच मुद्दा सांगायचं आहे, दिवाळी दिवसात तुम्ही एकादशी साधूचं दर्शन घ्या. दिवाळीत कुणाचं घ्या? महाराज मग आमच्या आता दिवाळीत सगळी पोरं बाळ आहेत, गावाला जायचं आहे, फटाकडे पडे. ज्यांच्या घरात आपले आई वडील आहेत ना त्यांचं दर्शन घ्या. ते साधूपेक्षा काय कमी आहे? हा, ज्ञानोबाने तुकोबाने म्हणलं, लेकुराचे हित मातृदेव भव. आपल्याला वेळ असेल तर साधूचा संघ घ्या, दर्शन घ्या. नाहीतर आपले आई वडील आहेतच, त्यांचं दर्शन घ्या. नाही आई वडील तर बायकोचं घ्या. मग काय करणार? पण संतांचं दर्शन घ्या आणि तुमचा दिवाळा साजरा करा. विठोबा
Gopal